नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र जानंदनी अखंड महाराष्ट्र हादरून ठेवलं आहे मित्रांनो असा बकासूर आता खूप संघर्ष करतोय गुलालासाठी. आणि एवढा संघर्ष कोणाच्याच वाटेला नसेल, एवढा संघर्ष आपल्या बकासूरच्या वाटेला आलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की अगोदर तुम्ही बघितलं असेल आपल्या बकासूरला की संघर्ष करायचा पण एवढा नाही आहे. थोडंसं 4-5 मैदान 2-3 मैदानामध्ये पराभव व्हायचा 4-5, पण तिथनं कमबॅक करायचा. पण आता इतके बरे मैदान झाले तर गटाला असेल सेमीला असेल आपल्या बकासूरचा पराभव होतोय. आणि असं पण नाही गेल्या मैदानामध्ये पण तुम्हाला माहिती आहे आपल्या बकासूरचा टॉपचाच पायरा होता शहाणा कारतूस. परत कालच्या परवाच्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहे त्या आपल्या झालेल्या मैदानामध्ये तिथं पण भुंगा आणि बकासूरचा टॉप जुडू तिथं पण गटालाच पराभव झाला. आणि आज पण एक टॉपचाच पायरा होता, पण आज टॉपचा पायरा होता तरी आज आपल्या बकासूरचा सेमीला पराभव झाला आहे. एवढा संघर्ष देवा का दिलाय आमच्या देवाला काय समजत नाही. कारण की खूप संघर्ष करतोय गुलालासाठी आणि खरंच जीव तोडून पळतोय आपला देव बकासूर. पण संघर्ष काय त्याचा संपत नाही आहे आणि हार होती. आणि आज चांगलाच पायर होता पण आज नशीब पण साथ देत नाही. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक मैदानामध्ये आपल्या बकासूरचा मित्रांनो बकासूरच्या तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक मैदानामध्ये बकासूरला एक ना एक फेरा कड येते म्हणजे येतेच. आणि असं काय काय मैदानामध्ये दोन मित्रांनो गटाला असेल सेमीला असेल पण कडच आली. आणि आता तसंच झालं की सेमीला कडच आली आणि काय कळनाच. कारण की कोणत्याही मैदानामध्ये जाऊ द्या कड येते म्हणजे येतेच आपल्या बकासूरला. आणि आज तर ती गाडी मधून असती तर आज नक्कीच काहीतरी केलं असतं. आणि एवढा संघर्ष करतोय आपला देव बकासूर मित्रांनो खरंच खूप वाईट वाटते बरं का. कारण की एवढा संघर्ष बघितलं नसेल बकासूरमध्ये, म्हणजे एवढा संघर्ष करतोय आपला बकासूर. पण मी इथून मागं बघितला पण नाही एवढा संघर्ष आपल्या बकासूरचा. पण आज मित्रांनो आपला बकासूर मित्रांनो खूप जीव तोडून पळतोय गुलालासाठी, पण नशीब साथ देत नाही. तुम्ही बघितलं असेल आणि आज पण तेच झालं. चांगला पायरा असेल पण एवढा संघर्ष आहे आपल्या बकासूरला मित्रांनो. एवढा संघर्ष करतोय बकासूर. खूप वाईट वाटते बरं का. कारण की बकासूरचे फॅन्स असतील चाहते असतील त्यांना फक्त बकासूर गुलालामध्ये बघायचं आहे. बाकी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असू द्या, कुठलाही 1 नंबर नाही झाला तर चालेल. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पण गुलालामध्ये आपल्या बकासूरला बघायचं आहे. आणि गुलालामध्ये असल्यावर खूप भारी वाटतं. कुठे पहिले फायनलला फक्त असू द्या खूप भारी वाटतं. पण आत्ता तुम्ही बघितलं असेल खूप मैदान झाले त्या मैदानामध्ये फायनलला आपला बकासूर राहीनाच. काय झालं नक्की नेमकं काहीच कळलं नाही. आणि तुम्ही बघितलं असेल गॅप पण किती दिलता आणि गॅप देऊन पण मित्रांनो आराम देऊन पण त्याला पळावला पण तरी पराभव झाला. नेमकं काय होतंय काय समजत नाही. पण संघर्ष खूप करतोय आणि देवा लवकरच आमच्या देवाचा संघर्ष संपव. कारण की इतका संघर्ष करतोय आणि चाहत्यांची मित्रांनो म्हणजे चाहत्यांना वाटतंय की उद्या करेल आज मित्रांनो परवा करेल कमबॅक. पण आपला बकासूर गटाला असेल सेमीला असेल पराभवच होतोय. आणि प्रेक्षकांच्या मित्रांनो खूप म्हणजे प्रेक्षक पण मित्रांनो हे झाले प्रेक्षकांना की खूप म्हणजे वाईट वाटते प्रेक्षकांना. पण एवढा मित्रांनो अखंड महाराष्ट्र गाजवून ठेवले आपल्या देवाने. आणि आता देवच संघर्ष करतोय गुलालासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे बकासूर मित्रांनो नेहमी गुलालामध्ये असायचा. आणि गुलालामध्ये बघायला एक वेगळीच म्हणजे आपल्याला मित्रांनो भारी वाटायचं बघायला. आणि आज मात्र संघर्ष करतोय गुलालासाठी. वागा लवकरच संघर्ष कर आणि हार होऊ नाहीतर जिंकू कायम तुझ्या पाठीशी असणार. कारण की तू एवढं कमवून ठेवलंय की एवढं कोणच कमवू शकत नाही. कारण की 12व्या हिंद केसरी जोक नाही आहे. आणि खरंच कायम बकासूर ती बकासूरच आहे. आणि खरंच लवकरच कमबॅक कर. तुझे सर्व चाहते सर्व तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी फक्त तुला गुलालामध्ये चाहत्यांना बघायचं आहे. आणि ती लवकरच तू कमबॅक करशील. आणि तुम्ही बघितलं असेल 3-4 मैदानामध्ये पराभव झाला तर असा कमबॅक करायचा जोरात बकासूर की 1 नंबर 2 नंबरच करायचा. पण आज
इतका संघर्ष करतोय की खूप संघर्ष करतोय, पण लवकरच आपला देव बकासूर मित्रांनो संघर्ष आपला बकासूरचा संपेल आणि लवकरच गुलाल घेईल. आणि आजचा आवडचा व्हिडिओ होता आणि शेवटचा जाता जाता आपण एवढंच म्हणेल की देवा आमच्या बकासूर देवाला लवकरच गुलाल दे आणि गुलालामध्ये राहू आणि फायनलला राहू आमचा बकासूर. कारण की बकासूरच आहे आणि बकासूर मैदानामध्ये आल्यावर आपल्याला माहिती आहेच गटाला असेल सेमी असेल मित्रांनो लाईव्हची वॉचिंग असली भयंकर वाटते ना काय सांगायच नको. आणि बकासूर असल्यावर मित्रांनो त्या मैदानामध्ये एक वेगळी शोभा येते कुठल्यावर मैदानामध्ये असू द्या, पण बकासूर म्हणलं की बकासूर लगेच मित्रांनो ती त्या मैदानाची क्रेजच असली वेगळी असते की त्या मैदानामध्ये बकासूर असल्यावर. आणि खरंच बकासूर ते बकासूर आहे की लवकरच आपलं बकासूर कमबॅक करेल आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद कायम आपल्या बकासूरच्या पाठीमाग आहे, त्याच्यामुळे नक्कीच आपला देव कमबॅक करेल. चला मित्रांनो आजचा व्हिडिओच होता. जय महाराष्ट्र, जय शिवराय.